नागपुर के क्राइम ब्रांच यूनिट 3 की टीम ने कोतवाली, गणेशपेट और लोमार्ग नागपुर थाना क्षेत्र में सक्रिय अपराधियों पर नकेल कसी है। इस कार्रवाई में पुलिस ने 2 आरोपियों को पकड़ा है, जिनमें से एक आरोपी की पहचान आदिल उर्फ अब्दुल इमरान खान ताजबाग निवासी के रूप में हुई है और दूसरा नाबालिग है। बता दें कि पकड़े गए आरोपियों की जानकारी सिम्बा ऐप में भी दर्ज कर ली गई है। पुलिस ने पकड़े गए आरोपियों के पास से भारी मात्रा में माल बरामद किया है, जिसमें करीब 18,390 रुपए की नगद राशि, चोरी की एक डियो दुपहिया गाड़ी जिसकी कुल कीमत करीब 30,000 रुपए बताई जा रही है और एक वीवो कंपनी का मोबाइल फोन। ऐसा कुल मिलाकर पुलिस ने 63,390 रुपए का माल जब्त किया है। आगे की जांच पुलिस कर रही है। गुन्हे शाखा युनिट 3 येथील पोलीस उपनिरीक्षक मधुकर काटोके आणि त्यांच्या पथकाने पोलीस ठाणे कोतवाली, पोलीस ठाणे गणेशपेठ या ठिकाणचे 2 घरफोडीचे गुन्हे, ज्यामध्ये शटर तोडून चोरी करण्यात आलेली होती, असे 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत। त्याचप्रमाणे नागपूर रेल्वे येथील एक वाहन चोरीचा गुन्हा देखील त्यामध्ये उघड झालेला आहे। यामध्ये जो आरोपी आहे आदिल उर्फ आदू इम्रान खान, हा ताजबाग येथे राहणारा आरोपी आहे, त्याला ताब्यात घेण्यात आलं। त्याचप्रमाणे एक विधी संघर्षित बालक आहे। विधी संघर्षित बालकाने ही चोरी केलेली आहे आणि वाहन चोरीमध्ये हे दोघेही बरोबर होते आणि जी शटर फोडून जी चोरी केलेली होती त्यातील मुद्देमाल आदिल शेख याच्याकडे ठेवण्यात आलेला होता। त्या दोघांना मी ताब्यात घेतलेलं होतं। एकूण 18,390 रुपयाचा मुद्देमाल, रोख रक्कम आणि एक वाहन असं त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेलं आहे। एकूण रिकव्हरीची जी अमाऊंट आहे 18,390 रुपये आहे। त्याचप्रमाणे 30,000 रुपयाचं एक वाहन आणि त्यांचा मोबाईल, असा सर्व एकूण मुद्देमाल आम्ही त्याकडून जप्त केलेला आहे।